गाणं गायचं असेल डायनॅमिक बघू, आवाजात काय फरक पडतो लक्षात घ्या. हा माईक बंद केला मी आता आणि हा माईक चालू. मित्रांनो नमस्कार. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे आणि सर्वांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. काय फरक पडला? आकाशवाणीचं हे XYZ केंद्र आहे आणि काय फरक पडला? हा आवाज आणि हा आवाज फरक आहे. हाच फरक आहे. माइक्स बद्दल आणि त्याच्या कनेक्टिव्हिटी बद्दल आपल्याला डिटेल मध्ये जाणून घ्यायचंय. त्याच क्वालिटीने रेकॉर्ड पण होणं गरजेचं आहे. तो रेकॉर्ड त्याच वेळेस होतो ज्या वेळेस जो माईक इथं जोडलेला आहे त्याचं डायरेक्ट कनेक्शन तुमच्या रेकॉर्डिंग डिव्हाइस बरोबर आहे. आणि 2 नंबरच्या व्हिडिओचा आणि तुमचा जो आता डिफरन्स जाणवतो तो आहे. कारण त्यांचं कनेक्शन स्पीकरशी होतं, तुमचं डायरेक्ट सिस्टीमशी असल्यामुळे तुमचं आता जे बोललंय खूप छान रीतीने आणि क्लिअर ऐकायला मिळतं. आता हा आवाज स्पीकरवर जातोय, तिथूनच तो युट्यूबला चाललाय तसाच्या तसाच, सेपरेट माईक लावून नाही. आता तुम्ही जर तुमचे मोबाईल काढले आणि तुमच्या मोबाईलवरती माझं शूटिंग करायला गेला तर आवाज हा क्लिअर येणारच नाही जेवढा युट्यूबला क्लिअर येईल. का? इथून हा हवेत गेला आणि हवेतून तुमच्या मोबाईलच्या माईक पर्यंत पोहोचतोय आणि सगळी आवाजाची वाट लागून जाते. तुम्हाला जर माझा आवाज किंवा इथं बोलणाऱ्या व्यक्तीचा आवाज जर क्लिअर घ्यायचा असेल तर तुमच्या मोबाईलचा माईक इथे जोडावा लागेल. आता एक शेवटची सेटिंग आहे मोबाईलचं, 1-2 मिनिटाची सेटिंग आहे, त्याच्यानंतर आपण ब्रेक घेतोय. मोबाईलचा कॅमेराचा ऍप सुरू करा. मोबाईलचा कॅमेरा ऍप सुरू करा. त्या कॅमेराच्या ऍप मध्ये व्हिडिओ वरती जा. आता बऱ्याच जणांच्या मोबाईल मध्ये सेटिंग नसणार. व्हिडिओ मध्ये गेला, कॅमेरा, व्हिडिओ, वरच्या कोपऱ्यामध्ये असा गिअर सारखा आयकॉन आहे षटकोनी आकार सेटिंगचा. सेटिंगला जा आणि त्या सेटिंग मध्ये तुम्हाला हेडफोन म्हणून ऑप्शन असेल बघा, मायक्रोफोन म्हणून ऑप्शन असेल. काय काय दिसतं त्याचं सांगा मला. 3 गोष्टी आहेत. एक आहे मायक्रोफोन, दुसरा आहे ब्लूटूथ आणि तिसरा आहे पेरिफेरल. ओके, हेडसेट सुद्धा चालू शकतो आवाज रेकॉर्ड करण्यासाठी. आता ब्रेक मध्ये ज्यांच्या फोनला ते ऑप्शन आहे ब्लूटूथचं त्यांनी ते ब्लूटूथ निवडायचं आहे आणि व्हिडिओ शूटिंग करून पाहिजे. मोबाईल पासून लांब उभा राहून शूटिंग करून पाहिजे आणि तुमचं ब्लूटूथ जेवढ्या चांगल्या क्वालिटीचा असेल तेवढा आवाज तुम्हाला मिळेल. आता ज्यांच्याला ती सेटिंगच नाहीये त्यांना मात्र एक्सटर्नल माईक लावावाच लागेल. ब्लूटूथ कनेक्ट केलं तर ती सेटिंग करावं लागते. तिथं मी जे सांगितली ना आता ती सेटिंग सांगितली मी तुम्हाला, ती सेटिंग करावी लागते ब्लूटूथची. ठीक आहे. आता शूटिंग करताना बाहेरून माईक जोडायचा, बाहेरच्या माईकचा आवाज कसा येतो हे रेकॉर्ड करायचं. ज्यांच्याकडे ब्लूटूथ आहे त्यांनी ब्लूटूथ आणि मग दुपारच्या सत्रामध्ये आपण बाकीचे माईक्स वगैरे चेक करणार. येस, ओके.